सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या विवजदा सर्व माझ्या प्रियजनांनो तुम्ही सर्व बरे आहात आणि मी बरी आहे देवाच्या फार मोठ्या कृपेने आणि दयेने त्याचा आपण धन्यवाद करूया। आणि जे मी पदामध्ये स्टार्ट केलं होतं की आपण उत्पत्तीपासून सुरुवात करूया प्रियजनांनो अध्ययन करण्यासाठी, जेणेकरून माझा पण अध्ययन होईल व्यवस्थित आणि तुम्हाला पण मी स्पष्ट करू शकेन त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने की तुमचं पण बायबल म्हणजे माझ्यासोबत वाचन एका संगती आपल्या दोघांचं होईल प्रियजनांनो। आणि मला थोडासा समय दिला परमेश्वराने आणि मी आज दुसऱ्या अध्यायामध्ये आपण गेलेलो आहोत प्रियजनांनो। आणि फर्स्ट सिरीजमध्ये जेव्हा आपण स्टार्ट केलं फर्स्ट अध्याय त्याच्यामध्ये मनुष्याला परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा त्यांनी तुम्हाला आणि मला बनवला प्रियजनांनो। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या आज आपण पाहूया चॅप्टर 2 8 to 25 वर्सेसमध्ये परमेश्वराने काय केले एदेन बागेमध्ये। हे एदेन बाग आहे आणि एदेन बागेमध्ये त्यांनी मनुष्याला ठेवले आणि मनुष्याला ठेवल्यानंतर त्यांनी काय केलं मध्यभागी जे आहे तर सर्व बाग आहे, बागमध्ये काय असते झाडं फुलं पानं आहे ना, फुलं फळं झाड आणि त्याच्या मध्यभागी हे बघा बगीचेच्या मध्यभागी हा आहे जीवनाचा झाड त्यांनी निर्माण केला उगवला आणि उगवल्यानंतर तो झाड काय आहे मध्यभागी आहे आणि तो जीवनाचा झाड आहे, जीवन देणारा झाड आहे आणि बरे वाईटाचे पण ज्ञान करून देणारे झाड उगवले बघा प्रियजनांनो। या मध्यभागी तो जीवनाचा झाड आणि बरे वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली बघा, जमिनीतून उगवले प्रियजनांनो। म्हणजे परात्पर परमेश्वराने जे बोलला ते होते, जे बोलला त्यांनी बोललं आणि ते झालं प्रियजनांनो। आणि त्याच्यानंतर मग तिकडे एक नदी निर्माण केली। या बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली म्हणजे निर्माण केली बघा, उगम झाला एक नदीचा। आणि ह्या एका नदीला एक नदी आहे आणि तिला चार फाटे म्हणजे एक मोठी नदी आहे आणि त्याला चार फाटे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ प्रियजनांनो। ही जी नदी आहे तर ह्या नदीचा जो अर्थ आहे तो फार गहन अर्थ आहे। तो म्हणजे काय प्रभू येशू मसीहचं नाव, प्रभू येशू मसीहची कीर्ती चारी कोण्याला सर्व जगाच्या चारी कोण्याला फैलणार, ऑल वर्ल्ड पूर्ण वर्ल्ड युनिवर्स प्रियजनांनो। आणि सुंदरसं गीत आम्ही संडे स्कूल मध्ये ऐकतो, दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम, कैसा प्यारा यीशु का नाम, दुनिया में हालेलुया। भारत के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम, कैसा प्यारा यीशु का नाम, भारत में हालेलुया। भांडुप के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम, कैसा प्यारा यीशु का नाम, भारत में हालेलुया। इस दिल के कोने में गूंज रहा यीशु का नाम, कैसा प्यारा यीशु का नाम, इस दिल के कोने में हालेलुया, इस दिल में हालेलुया। बघा प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहचा जी एक नदी आहे आपल्यासाठी, त्या नदीतून चार फाटे निर्माण झाले। आणि त्याच्यानंतर परमेश्वराने आदामासाठी
तिला तिला अनुरूप अशी, तिला सहकार्य करणारी है ना, तिला सहकार्य करणारी आणि तिला अनुरूप अशी. आणि आदाम हा एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप, बघा अनुरूप म्हणजे कशी, तिला त्याला जशी शोभेल है ना, त्या आदामाला जशी शोभेल तशी हवाबाई निर्माण केली परमेश्वराने. जसं आपण म्हणतो ना, अरे बाबा माझ्या मुलाला शोभली तर पाहिजे मुलगी, अशी मुलगी शोधा लागेल ना मला, जसं आपण म्हणतो घरामध्ये, तसा बघा परमेश्वर कसा म्हणतो, आदामाला अनुरूप अनुरूप अशी मला हवाबाई तयार करायला लागेल. मग आदामाला गाढ निद्रा देतो परमेश्वर. आणि बघा फर्स्ट अनेस्थेशिया कोणी दिला बघा. अनेस्थेशियाचा अर्थ काय? बेशुद्ध करणे. कोणी केलं बेशुद्ध? परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने केली. आणि त्याची एक फासळी काढली आणि हवाबाई निर्माण केली. आणि हवेला ती फासळी लावली. आणि आदामाला ती जी जागा होती त्या जागेला तिने मासनी भरून काढले. प्रियजनांनो, किती अद्भुत पराक्रमी परमेश्वर तो आहे बघा प्रियजनांनो आपला. इन द बिगिनिंग अँड इन द एंड तो परमेश्वर तुमचा आणि माझा परात्पर परमेश्वर आहे. प्रियजनांनो, 2000 वर्षापूर्वी आला प्रभू येशू मसीह, तो इन द बिगिनिंग पण होता. तोच इन द बिगिनिंग होता. शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता आणि शब्द देवधारी झाला आणि त्यांनी आपल्यामध्ये वस्ती केली. परमेश्वराचं हे वचन आहे प्रियजनांनो, आणि ते किती खरं आहे बघा. प्रारंभी शब्द होता. शब्द कोण? इन द बिगिनिंग. इन द बिगिनिंग काय होतं? इन द बिगिनिंग शब्द. शब्द म्हणजे वर्ड. शब्द म्हणजे कोण? प्रभू येशू मसीह. इन द बिगिनिंग प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देवधारी झाला. प्रियजनांनो, इतका महान पराक्रमी अद्भुत खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आणि तेव्हा हवाबाईला बनवली. आणि हे बघा, हे 4 नद्या जे आहेत ना, हे साध्या नद्या नाहीत. ते एकाचे नाव पिशोन, गिहोन, हितके आणि लास्ट नदी आहे फरात नदी. आणि ह्या नद्यांचं पण एक वैशिष्ट्य आहे प्रियजनांनो, की एका नदीमध्ये काय बनते बघा. त्या नदीचे ना त्याच्यामध्ये सोने, पहिली जी नदी आहे सगळ्यात पिशोन नदीमध्ये सोनं सापडते. याच्यामध्ये सोनं मिळते. सोने मिळतात. आणि मग दुसरी जी नदी आहे त्याच्यामध्ये मोती सगळं गिहोन या देशात कुश देशाला मिळते. आणि ही सगळ्या कुश देशाला मिळते. कुश देशाला मिळते. कुश म्हणजे मला नाही माहित प्रियजनांनो, कुश देशाला मिळते. आणि तिसरी जी नदी आहे हितके, ही आशूरच्या पूर्वेला वाहते. आणि चौथी नदीचे नाव फरात. बघा प्रियजनांनो, परमेश्वराने हे सर्व आपल्यासाठी निर्माण केले आहे. सर्व काय आपल्यासाठी निर्माण केले, की मनुष्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू नये. सगळ्यांनी भरपूर खावं. भरपूर परमेश्वराने पाणी दिलेलं आहे. 3 अंश पाणी दिले. 3 अंश म्हणजे जी एक पूर्ण असं एवढी मोठी पूर्ण पृथ्वी आहे, याच्यामध्ये हा जो 3 भाग, हा 2 भाग झाला, हे 4 भाग. तर ही एवढी जमीनच आहे, फक्त एवढीच जमीन ठेवली. आणि हा 3 अंश परमेश्वराने पाणी दिलं. 1 2 3 हे 3 भाग म्हणजे 1 2 आणि हे 3, हे 3 भाग वॉटर आहेत. पाणी आहे. पण प्रियजनांनो, एवढं पाणी परमेश्वराने आपल्याला दिलं कारण की आपल्याला पाणी भरपूर लागते.
परमेश्वराने फक्त एक एक तीन तीन अंश, 1/3 फक्त परमेश्वराने, 1/4 जमीन ठेवलेली आणि 1/3 पाणी पूर्ण ठेवलेलं आहे. प्रियजनांनो, असा परमेश्वर आपल्यासाठी सर्व काही देतो. आणि मग प्रियजनांनो, एकदम दोघांना दोघं एक देह झाले, एक देह होती. आणि ते आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी, पुरुष जो आहे त्याला हा आशीर्वाद दिला की तो आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जळून राहील, ती दोघे एक देह होतील. बघा, परमेश्वराने दिलेला हा आशीर्वाद आहे. दोघं उभयतांना बघा आशीर्वाद पण दिला, त्यांचं लग्न लावून दिलं. फर्स्ट लग्न कुठं लावलं म्हटलं तर एदेन बागेत आदाम आणि हवेचं लग्न लावून दिलं परमेश्वराने आणि दोघांना आशीर्वाद दिला. आणि त्याच्यानंतर मग आपण 3रा अध्यायामध्ये जाऊया पुढच्या सिरीजमध्ये. प्रियजनांनो, इतकं छान आहे परमेश्वराचं. आणि जे परमेश्वराने मध्ये जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे, जे काही काम आपण जे काही करतो प्रियजनांनो, एक झाडू मारण्याचं पण काम असेल, भांडी घासायचं पण काम असेल, कोणतं मोठं जॉब पण असेल, जिथं कुठं तुम्ही असाल या क्षणाला प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने दिलेला आहे तुम्हाला मला. त्याचं येणं फार जवळ आलेलं आहे प्रियजनांनो, फार फार जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, त्याचा अर्थ आहे रिपेंट, पश्चाताप करा. ऊर बडवा, परमेश्वरा मी पापी आहे, मी हे पाप केलं, तुझ्या विरुद्ध मी पाप केले, पण मी आज तुझ्या चरणाजवळ आले, माझ्या घोर अपराधांची क्षमा कर. तो तुम्हाला जवळ घेईल प्रियजनांनो, तो तुम्हाला दोष लावणार नाही, तो तुम्हाला म्हणणार नाही मी तुझी क्षमा करणार नाही करून, तो तुम्हाला विसरणार नाही प्रियजनांनो. हर एक जो कोणी असेल तो आज तुम्हाला समय आहे. पश्चाताप करा, लीन नम्र व्हा आणि आपल्या पापांची कबुली करा, क्षमा मागा. परमेश्वर क्षमाशील परमेश्वर आहे प्रियजना. तो रेडी पोझिशन आहे तुम्हाला आलिंगन करण्यासाठी. माझा मुलगा, माझी मुलगी माझ्या जवळ ये, तुला मी जवळ घेतो. जसा उधळा पुत्रचा बाप त्याची वाट पाहत उभा होता, त्याहून किती पटीनं परमेश्वर तुमची आणि माझी वाट पाहत आहे की आज माझा मुलगा, माझी मुलगी माझ्या जवळ येणार. आणि चला आपण त्याच्या घरी जाऊया प्रियजनांनो. तो तुमची आणि माझी फार आतुरतेने वाट पाहते. मी आणि तुम्ही लेट करत आहोत त्याला, त्याच्या संगती जाण्यासाठी आपण तयार नाही होत ना, म्हणून तो येत नाहीये प्रियजनांनो. खूप वयस्कर लोक म्हणतात, अरे किती वर्षापासून आम्ही ऐकत आहे प्रभू येशू मसीह येणार, प्रभू येशू मसीह येणार. 2000 वर्ष झाले अजून आला नाही. अरे 2025 व्हायला लागले अजून आला नाही. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी वेळ लावत आहोत त्याचा स्वभाव घेण्यासाठी. याकरता तो लेट येत आहे. तो तुम्हाला आणि मला समय देत आहे. प्रियजनांनो, शेजारी बघा, सगळ्यांची जमीन हृदयाची सुपीक आहे. सुपीकचा अर्थ काय? गुड ग्राउंड, ती तयार आहेत. शेजारी लोक शिवीगाळ देत नाही, भांडणं मारामाऱ्या करत नाही. तुम्ही आणि मी आज कशात आहोत प्रियजनांनो? भांडणं, शिवागाळ्या, मारामारी, क्षमा करणार नाही, तोंड पाहणार नाही, मी नाही क्षमा करणार. प्रियजनांनो, असं तुम्ही करत आहात, असे मी आणि तुम्ही करत आहोत. आणि त्याच्यामुळे तो लेट येत आहे. तो तुम्हाला आणि मला समय देत आहे. रिपेंट, पश्चाताप करा, आता तरी लीन नम्र व्हा, प्रभू येशूचा स्वभाव घ्या. प्रियजनांनो, तो किती लीन झाला, तो किती नम्र झाला. कशासाठी झाला प्रियजनांनो? तो देवादिदेव असताना, सुपर पॉवर असताना, त्याच्याकडे पूर्ण फुल पॉवर होता, तरी त्यांनी पॉवर यूज नाही केला. तर तुम्ही आणि मी आज किती लीन नम्र झालं पाहिजे प्रियजनांनो. त्याचा स्वभाव घ्या. त्याचे लेकरं आपल्याला बनायचं आहे, तर त्याचा स्वभाव जर आपल्यात नसला तर तो कसं नेणार आपल्याला? नाही नेणार प्रियजना. त्याचा स्वभाव ख्रिस्ताला परिधान करा वचन आहे. हे वचन आपल्याला फॉलो करणं, आपल्याला हुकूम दिलाय त्यांनी. ख्रिस्ताला परिधान करा. आदामाला खाली टाका, पायाखाली. मी नाही केलं, हे त्यांनी केलं, हे सोडून द्या. मी केलं, मी पापी आहे. देवा, पहा माझ्या अपराधांची क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध कर.
तुझं पवित्र जीवन दे, तुझं पवित्र आचरण दे आणि सर्वांना क्षमा करा, सर्वांना क्षमा करा. शिवीगाळ्या देऊ नका, भांडू नका, लीन नम्र व्हा आणि त्याचा मार्ग धरा. प्रियजनांनो, त्याच्या सत्याच्या जीवनाच्या, त्याच्या प्रकाशाच्या मार्गात चाला. जी ज्योती प्रीतीची त्याने आपल्यामध्ये जाळली आहे, त्याचं पवित्र पवित्र बलिदान करून खऱ्या जिवंत देवाची प्राप्ती मला आणि तुम्हाला झालेली आहे. प्रियजनांनो, तर ही प्राप्ती साधी गोष्ट नाहीये, फार मोठा अनुग्रह त्याने, अनुग्रहाचा अर्थ फार मोठी कृपा, फार मोठी प्रीती, फार मोठी दया त्याने माझ्यावर आणि तुमच्यावर करून ती आपल्याला तो खजाना दिलेला आहे. तो खजाना म्हणजे कोणता? जिवंत देवाचा खजाना. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. तर त्याला बिलगून, त्याला दृढ धरून, त्याला चिटकून, त्याला दृढ धरून श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहावं, हेच परमेश्वराला वरदान मागा आणि त्याच्या चरणावर आपण सदैव लीन आणि नम्र राहू अशी प्रार्थना करा. प्रियजनांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वर, आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.